स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या कोहळा बांधण्याचे फायदे आणि कोहळा का बांधावा आणि तो कसा बांधावा स्वामी समर्थ केंद्रानुसार तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळा बांधण्याची खूप पद्धत आहे। काही ठिकाणी कोहळा बांधला जातो, काही ठिकाणी ती काळ्या कलरची बाहुली असते ती बांधली जाते। तर तुम्ही किंवा कीर्तिमुख राक्षसाचं तोंड सुद्धा घराच्या बाहेर लावलं जात असतं। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये कोहळा बांधतो, तो कोहळा बांधताना कधी पण बाजारातून ज्या वेळेस आपण आणतो तर तो त्याची शेंडी जी असते तर देठासहित आणायचा, म्हणजे देठासहित आपल्याला कोहळा आणायचा आहे। बिगर देठाचा कोहळा आणल्याने काहीच फायदा होत नाही। म्हणून बाजारातून किंवा पण ज्या वेळेस आपण कोहळा आणतो तर त्याला देठ पाहिजे। आणि कोहळा घेताना त्याचा भाव करू नका, ते जे व्यक्ती देतात त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे। आणि तो कोहळा घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून टाकायचा। तेच बघा, स्वच्छ धुवून टाकायचा। त्याच्यावरचे जे पांढरं असतं ते जर आपल्या डोक्याला लागलं ना तर केस पांढरे होतात, त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून टाकायचं आणि धुतल्यानंतर देवांजवळ ठेवायचं, म्हणजे त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं। ते पुसून झाल्यानंतर देवांजवळ ठेवायचं। देवांजवळ ठेवल्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला वर दाखवते त्या पद्धतीने त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे। म्हणजे कुंकवाने तुम्हाला आजूबाजूला 2 स्वस्तिक काढायचे आहे। कुंकवाने 2 स्वस्तिक काढायचे आणि त्याच्यावरती 2 ओम काढायचे, म्हणजे दोन्ही साईडने बरं, दोन्ही साईडने स्वस्तिक पण आणि ओम पण काढायचे आहे। मी जसं तुम्हाला दाखवते तसं करायचं आणि 2 काळ्या रेषा आपल्या काजळाच्या ओढायच्या आहे। त्यात ओढून झाल्यानंतर देवाजवळ ठेवायचं आहे। देवाजवळ ठेवल्यानंतर आपल्याला मग तो कोहळा आपल्याला आपल्या देवघराजवळ ठेवायचा आहे। देवघरात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बसायचं। हा कोहळा प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या टायमाला बांधायचा आहे। कोहळा बांधताना हा कोणी टोकू नये अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घराचं संरक्षणासाठी बांधायचा असतो। कोहळा बांधताना तो कोहळा ज्या वेळेस आपण बांधतो तर त्याला हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे। ते फूल अर्पण झाल्यानंतर त्या कोहळ्याला उचलायचं। तुम्ही लाल कलरचा जो कापड असतो त्याच्यात सुद्धा हा कोहळा बांधू शकतात किंवा एखादी जाडी भेटते त्याच्यात तुम्ही तो बांधू शकतात। तर अशा पद्धतीने तो कोहळा बाहेर न्यायचा प्रदोष काळामध्ये 7 साडेसात वाजता, म्हणजे ज्या वेळेस आपण कोहळा बांधायला घेतो त्यावेळेस त्या देवाजवळ विनंती करायची की म्हणजे त्या कोहळ्याजवळ विनंती करायची की माझ्या घरामध्ये कोणाची दृष्ट लागू नको देऊ, माझ्या घराचं आणि माझ्या परिवाराचं रक्षण कर आणि माझ्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे, दृश्य शक्ती प्रवेश करते ती घरात प्रवेश नको करू देऊ असं म्हणून तो कोहळा घ्यायचा आणि बाहेर बांधायचा। कोहळा कसा बांधावा? कोहळा असं कोपऱ्यात वगैरे नाही बांधायचा। कोहळा आपल्या त्या कोहळ्याच्या खालून लोक जायला पाहिजे, आपल्या डोक्याच्या वर तो कोहळा यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो कोहळा आपल्या दाराच्या वरती बांधायचा असतो। आता कोहळा का बांधावा? तर बघा, कोहळा हा आपल्या घराचं रक्षण करत असतं। आलेले जी व्यक्ती असतो, आता कोणता पण व्यक्ती कसा आहे तो आपल्याला माहित नाही, मग तो आपल्या घरात प्रवेश करण्याच्या अगोदर त्याची दृष्टी त्याच्यावर पडते किंवा तो कोहळ्याचा खालून आपल्या घरात प्रवेश करतो तर त्याच्या मनामध्ये जे विचार असतात घाण किंवा वाईट शक्ती असते ती त्या क्षणी नष्ट होते। म्हणजे कोहळा ते ऑब्झर्व करत असतो, म्हणजे ओढून घेतो, वाईट शक्ती ओढून घेतो। म्हणून कोहळा आपल्या दारापुढे बांधायचा असतो। तो कोहळा दुकानात बांधला जातो, बुटीकच्या ठिकाणी बांधला जातो, पण कोहळा बांधल्याने खूप फायदे होतात। आणि जर समजा तुमच्या घराला भरपूर प्रमाणात दृष्ट लागलेली असेल तर कोहळा लगेच खराब होतो। खराब झाल्यानंतर टपक टपक गळतो आणि खूप घाण वास त्या पाण्याचा येत असतो। ज्या वेळेस तो कोहळा संपूर्णपणे खराब होतो तर त्यावेळेस त्या कोहळ्याला काढायचं आणि फेकून द्यायचं। आता अमावस्याच बांधावा का? तर नाही, तर तुम्ही शनिवारच्या सुद्धा तुम्ही हा कोहळा बांधू शकतात घराच्या बाहेर। तर हा उपाय सुद्धा करून बघा, कारण की ह्या उपायाने नक्कीच आपल्या घराचं संरक्षण होत असतं। ज्यावेळेस तो खराब होतो त्यावेळेस चेंज करायचा, त्याला निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्याच्या याच्यात टाकून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने स्वामी समर्थ केंद्रानुसार मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे। तर माझं चॅनल तुम्हाला कसं वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।